नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं 1.3 आपण लास्ट लेक्चरला आय थिंक पूर्ण कंप्लीट केली. आणि नंतर लास्ट लेक्चरला आपण ह्याच्यासाठी जेवढे काही बेसिक लागत होतं तेवढं आपण आता लास्ट लेक्चरला बघितलं. म्हणजे 1.4 एक्झरसाईज 1.4 एक्झरसाईज आता मी स्टार्ट करणार आहे. तर त्याच्यासाठी जेवढं काही बेसिक पाहिजे होतं तर ते आपण पार्ट नंबर 10मध्ये बघितले. तर आता आपण पार्ट नंबर 11मध्ये बघणार आहोत एक्झरसाईज. ओके, एक्झरसाईज आपण बघणार आहोत. आता पार्ट नंबर 11मध्ये एक्झरसाईज बघणार आहोत. तर आपल्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास. मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 आपला चालू आहे, बरोबर. मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1च चालू आहे ना, बरोबर. ओके, तर इथं महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 21-22 विथ प्रिवियस इयर रिलेटेड पोर्शन. चॅप्टर नंबर 1 आपला चालू आहे मॅथमॅटिकल लॉजिक अँड पार्ट नंबर हा आपला पार्ट नंबर आहे 11th. ओके, 11th पार्ट नंबर आहे. माझे इंस्टाग्राम आय डी आहे मयूर_दळवी_1330 मयूर_दळवी_1330. जर तुम्हाला काही डाऊट आले तर तुम्ही मला त्या आय डीवर जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आता मी स्टार्ट करतो एक्झरसाईज 1.4. एक्झरसाईज 1.4 आता मी स्टार्ट करतो आहे. ओके, तर एक्झरसाईज 1.4 स्टार्ट करण्याआधी तो क्वेश्चन नंबर जो 1 आहे, चला स्टार्टच करूया डायरेक्टली. क्वेश्चन नंबर जो 1 आहे ना, क्वेश्चन नंबर 1 तो आधी फर्स्टली रीड करून घ्या. क्वेश्चन नंबर 1 काय आहे तो? क्वेश्चन नंबर 1 काय बघा. युजिंग रूल्स ऑफ द निगेशन. आय होप तुमच्याकडे बुक असणार आहे समोर. द युजिंग रूल्स ऑफ द निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोविंग विथ जस्टिफिकेशन. ओके, तर फर्स्ट सब क्वेश्चन जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे त्यातला फर्स्ट सब क्वेश्चन कोणता येतात चेक करा जरा. निगेशन क्यू इम्प्लाइज पी. ओके, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. तर आता इथे काय करायचं आहे, युजिंग द रूल ऑफ निगेशन. म्हणजे आपल्याला निगेशनचा रूल आपल्याला इथे यूज करायला सांगितलं आहे. म्हणजे जो क्वेश्चन दिलेला आहे त्याचं फर्स्टली निगेशन काढायचं आणि निगेशन काढून मग नंतर त्याचं जस्टिफिकेशन करायचं. म्हणजे निगेशन काढून आपल्याला नंतर मग त्याचं काय करायचं आहे ते काय आपण जे लॉ शिकलो ना, लॉ सगळे शिकलो 10, 11, 12 काहीतरी लॉ होते ते. म्हणजे बेसिक फॉर एक्झरसाईज 1.4साठी जेवढे काही लॉज होते ते आपण आता इथे यूज करणार आहोत. आधी फर्स्टली निगेशन काढायचं. हा जो आन्सर दिला आहे त्याचं निगेशन काढून नंतर मग त्याचं जस्टिफिकेशन करायचं ते लॉ यूज करून. ओके, सो फर्स्टली आता आपण इथे काय काढूयात, याचं निगेशन. आता याचं निगेशन काय येणार आहे जरा चेक करा. इट्स निगेशन असं आपल्याला लिहायचं आहे. इथे निगेशन मी असं लिहिलं. ओके, तर इट्स निगेशन. आता ह्याचं निगेशन म्हणजे ह्या पूर्ण हा जो आहे ना आधी डिक्टो आपल्याला जसं कॉपी करायचं आहे आणि त्याला फक्त निगेशन साईन एक बाजूने अटॅच करायचं. ओके, तर पुढेच लिहितो मी स्टेप. आता इथे बघा हा काय झाला आपला, हा जो झालेला आहे ना इथं पी इम्प्लाइज क्यू असं समजायचं आहे आपल्याला. ओके, समजा असा हा आहे पी आणि हा एक पी आहे ना जो तो क्यू म्हणून आपण सपोज करूयात. आता पी इम्प्लाइज क्यूचा जो फॉर्म्युला काय असतो आपला, पी इम्प्लाइज क्यूचा जो फॉर्म्युला असतो तो ऑलरेडी वी नो दॅट कंडिशनल लॉ का असतो. कंडिशनल लॉ जेव्हा मी काय बोललो, जेव्हा असं सिंगल ॲरो असतो तेव्हा ऑरचा साईन यूज होतो आणि जेव्हा डबल ॲरो असतो म्हणजे असा असतो तेव्हा अँडचा साईन यूज होतो, बरोबर. तर आता इथे सिंगल ॲरो म्हणून ऑरचा साईन यूज झाला आणि फर्स्टला निगेशन लागतो, फर्स्ट टर्मला निगेशन आणि दुसरी टर्म आहे तशीच आपल्याला कॉपी करायची असते. म्हणजे निगेशन पी ऑर क्यू हा आपला कंडिशनल लॉ झालेला आहे, बरोबर. तर आता ह्याचा जो आन्सर येईल तो पी म्हणून आपण सपोज काय केला, हा निगेशन क्यू आपण पी म्हणून सपोज करू आणि हा जो आहे ना पी तो आपण क्यू म्हणून सपोज करू. मग ह्याचा आपला जो आन्सर येणार आहे तो काय येणार आहे, निगेशन ऑफ निगेशन क्यू ऑर पी हा आपला त्याचा आन्सर येणार आहे, बरोबर. तर आता हा कसा आला मी जरा सांगतो नंतर थोड्या वेळात. ओके, ओके, तर असं इथं पुढे त्याचा आपल्याला रिझन लिहायचं. रिझन काय येणार आहे, याचा कंडिशनल लॉ आपण इथे यूज केला. तर आता ह्याचा फॉर्म्युला काय होता जरा डबल एकदम लिहितो. पी इम्प्लाइज क्यूचा जो फॉर्म्युला होता तो निगेशन पी ऑर क्यू असा होता, बरोबर. म्हणजे हा जो फर्स्ट जी टर्म आहे ना त्याला आपल्याला निगेशन लावायचं आहे. ओके, म्हणजे फर्स्ट टर्म ही फर्स्ट टर्म तर आहे. मी असं जे पिबलाने मार्क केलं ना येलो कलरने ते आपली फर्स्ट टर्म आहे, पण त्याला पण निगेशन लावायचे आहे. आपली मी फर्स्ट टर्म इथे मी कॉपी केली तशी आणि त्याला पण आपल्याला निगेशन लावलं. फर्स्ट टर्म इथे जशी मी कॉपी केली आणि ह्याला निगेशन लावला. म्हणजे इथे आपली फर्स्ट टर्म कोणती, निगेशन क्यू, बट त्याला पण आपल्याला निगेशन लावायचं असतं ॲट द कंडिशन ऑफ
या कंडिशनमध्ये. ओके, या कंडिशनमध्ये त्याला पण निगेशन लावायचं असतं, ऑर साईनमध्ये लावायचं असतं. आणि पी जो आहे ना, पी म्हणजे दुसरी टर्म आहे ती जशा त्याची कॉपी करायची असते. इथे बघा, इथे दुसरी टर्म मी जशा तशी कॉपी केली, म्हणून इथे पण मी जशा तशी ती टर्म कॉपी करणार आहे. बट इथे काहीतरी गडबड झालेली. काय गडबड झालेली ते तुम्ही आता समजलंच असाल, तर मी सांगतो तुम्हाला. इथला जो निगेशन आहे तो आपला गेला कुठे, हा जो निगेशन साईन आहे ना, हा जो निगेशन साईन तो आपला गेला कुठे, तर तो आपल्याला जसा तसा तिथे कॉपी करायचा आहे. ओके, तर तो जसा तसा मी इथे कॉपी केला. ओके, तर हा झालेला आपला कंडिशनल लॉची कंडिशन. बट अजून एवढ्यातच ॲन्सर झालेला नाही आहे. आता काय करायचं, आता मी इथे करतो. ओके, आता काय करायचं, हा जो निगेशन आहे ना, आता आतमध्ये बघा, ब्रॅकेटच्या आतमध्ये फक्त आपण आता ब्रॅकेटच्या आतमधला फक्त सॉल्व करू. आपल्याला जस्टिफिकेशन करायला सांगितले, म्हणजे आपल्याला सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युजिंग द लॉ, युजिंग ऑल दॅट लॉज. म्हणजे जे लॉज आहेत ना ते आपल्याला यूज करून आपल्याला काय करायचं, जस्टिफिकेशन फायनल ॲन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आता ह्या बॉक्समध्ये लक्ष द्या. हा जो निगेशन आहे आणि निगेशन, हा निगेशन जर हा ब्रॅकेटमध्ये जर गेला तर हा निगेशन गेट कॅन्सल होऊन फक्त काय राहील, हा निगेशन मी जसा तसा इथे कॉपी करतो फर्स्टली. ओके, आणि हा आतमधला जो निगेशन आहे ना, हा आतमधला जो निगेशन आहे, हा निगेशन आणि हा निगेशन आपण जर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आतमध्ये नेलं तर निगेशन कॅन्सल आउट होऊन फक्त क्यू राहील. तर हा मी क्यू इथे करतो आहे. हा क्यू झाल्यानंतर आणि ऑर आणि पी मी जसा तसा इथे कॉपी केला. बरोबर, एवढं झालं. तर आता फायनली ह्याचा ॲन्सर काय येणार आहे. फायनली जर हा निगेशन जो साईन आहे तो जर आपण आतमध्ये नेला तर हा काय होईल, ह्याच्यामध्ये चेंज होईल आणि दोन्हीकडे निगेशन साईन. आता मी दाखवतो. निगेशन साईन आपल्याला कुठे न्यायचं आहे, हा क्यूकडे पण न्यायचं आहे आणि पीकडे पण न्यायचं आहे. तर निगेशन क्यू फर्स्टली राहील, हां, आणि निगेशन पी राहील. ओके, बट हा जो मधला जो साईन असतो तो चेंज होतो. तो ऑर असल्यावर काय होतो, अँड होतो. तर म्हणून मी ते अँड केला. आणि हा आपला कोणता लॉ आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेले कोणकोणते मोस्ट इम्पॉर्टंट लॉ आहे. कंडिशनल, डी मॉर्गन, परत बाय कंडिशनल लॉ, अजून कोणकोणते आहेत, आयडेंटिटी, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, ऑल इम्पॉर्टंट आहेत. तर ते तुम्हाला नीट लक्ष देऊन ते करायचं. जर तुम्ही माझा जर बेसिक पार्ट जर बघितला असेल तर तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. सो हा आपला झालेला आहे जस्टिफिकेशन, आपण ॲन्सर केलेलं आहे. तर दिस इज आवर फायनल ॲन्सर. ओके, दिस इज अवर फायनल ॲन्सर. ओके, तर फर्स्ट सब क्वेश्चनचा आपण ॲन्सर इथे मस्तपैकी सोल्युशन केलेलं आहे. जरा लेंथी तर नाही झाला, पण टाईम लागलेला आहे, पण मी नीट तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ओके, तर आता पुढचे क्वेश्चन बघूयात. तर स्क्रीनशॉट मारून घ्या, मी हा करतो डिलीट. ओके, तर सेकंड सब क्वेश्चन इज दॅट. सेकंड सब क्वेश्चन, पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू हा आपला सेकंड सब क्वेश्चन आहे. ओके, तर पी अँड निगेशन क्यू. तर आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इट्स निगेशन. फर्स्ट आपल्याला त्याचं निगेशन फर्स्ट क्वेश्चनमध्येच ते सांगून ठेवलेलं आहे आपल्याला, की पहिल्यांदा काय करायचं, युजिंग द रूल ऑफ निगेशन ऑफ द फॉलोविंग विथ जस्टिफिकेशन. फर्स्टली आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं, नंतर त्याचं आपल्याला जस्टिफिकेशन करायचं आहे. तर फर्स्टली आपण आता इथे निगेशन आपण नीट लिहूयात जरा. इट्स निगेशन. ओके, इट्स निगेशन, ह्याचं निगेशन काय येणार आहे, हा जसा तसा कॉपी करायचा, फक्त याला एक निगेशन साईन अटॅच करायचं आहे. ओके, तर हा मी जसा तसा आधी कॉपी केला इथे, हा कॉपी करून मग त्याला आपण इथे निगेशन साईन अटॅच केला. ओके, हा अटॅच केल्यानंतर हा निगेशन साईन आहे तो आतमध्ये घेऊन जायचा आहे. निगेशन साईन जर आतमध्ये नेला तर काय होईल, निगेशन साईन जर आपण पीकडे नेला आणि क्यूकडे जर नेला, हा पीकडे पण नेला आणि क्यूकडे पण नेला, तर आपल्याला ॲन्सर काय मिळणार आहे, तर निगेशन पी हा जो अँडचा जो साईन आहे ना तो चेंज होऊन ऑर होईल. आणि हा निगेशन आपल्याला निगेशन क्यूकडे न्यायचं, म्हणजे निगेशन क्यूकडे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर निगेशन गेट कॅन्सल होऊन फक्त क्यूच राहील. तर हा आपला राहिला क्यू. ओके, तर मी आता हे मी कसं केलं ते नीट इथे दाखवतो जरा, म्हणजे कन्फ्यूज होता कामा नये. आता मी हे तुम्हाला इथे सोडवतो, हे तुम्ही नाही सोडवलं ते चालेल, बट तुम्हाला मी समजण्यासाठी कसं सांगतो आहे. निगेशन पी. ओके, निगेशन पी आणि हा निगेशन साईन आपण पीकडे ह्या तिन्हीकडे न्यायचं आहे, याच्याकडे पण न्यायचं आहे. बरोबर, याच्याकडे नेल्यावर काय होणार आहे, अँडचा काय होणार आहे, ऑर होणार आहे. ओके, आणि आपल्याला निगेशन क्यूकडे पण ह्याच्याकडे पण न्यायचं आहे. पहिले तर आपण निगेशन कशाकडे नेला, हा पीकडे नेल्यावर नंतर मग ह्याच्याकडे नेऊन हा अँडचा काय झाला, इथे ऑर झाला. आणि हा निगेशन आपल्याला ह्याच्याकडे पण न्यायचं आहे, म्हणजे इथे निगेशन ऑफ निगेशन क्यू. ओके, असं झाला. बरोबर, आता मी हे रब करतो.
ओके, निगेशन ऑफ द निगेशन क्यू असं झालं बरोबर. तर आता ह्याचा आपल्याला आन्सर काय येणार आहे, निगेशन पी आपला आहे तसंच राहील, हा ऑर पण आपला आहे तसंच राहील, बट इथे निगेशन झालं ना, तर निगेशन गेट कॅन्सल होऊन काय राहील, निगेशन आणि हा निगेशन गेट कॅन्सल होऊन इथे काय राहील, फक्त क्यू राहील. तर हा आणि हा आन्सर सिमिलर आहे का जरा बघा, ऑफकोर्स सिमिलर आहे. तर इथे आपल्याला काय रिझन लिहायचे, त्याचं रिझन काय येणार याचा, डी मॉर्गन्स लॉ. मी तुम्हाला लॉ जे शिकवलेले होते डी मॉर्गन्स लॉमध्ये कसं एक एक्झाम्पल मी दिलेलं तुम्हाला, तर हे तुम्ही आता स्क्रीनशॉट मारून घ्या. मी हे जरा रब करतो. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारला असेल तर मी आता इथे डी मॉर्गनचं तुम्हाला प्रॉपर्टीच्या वेळी एक्झाम्पल काय सांगितलं, निगेशन पी अँड क्यू हा आपला एक्झाम्पल सांगितलेलं. तर निगेशन ह्याला पण आणि तिघांकडे पण घेऊन जायचे. तर निगेशन पी होतो, अँडचा काय होतो, ऑर होतो, आणि निगेशन क्यू असं होतं. ओके, ह्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. ओके, तर फक्त निगेशन त्याच्याकडे पासआउट करायचं एवढंच फक्त डी मॉर्गन्स लॉमध्ये करायचं. व्हेरी सिम्पल लॉ येतो, खूप सिम्पल आहे, फक्त आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तर हा मी करतो आता रफ, स्क्रीनशॉट मारलाच असेल तर रफ करतो मी हे. तर क्वेश्चन नंबर थर्ड सब क्वेश्चन. तर थर्ड सब क्वेश्चन काय जरा बघूयात आपण. थर्ड सब क्वेश्चन काय आहे, पी ऑर निगेशन क्यू. आता हे सगळे सिम्पल आहेत. फर्स्टली तर सिम्पल आहे सगळे. मी आय विल ट्राय टू कवर ऑल दॅट 8 सब क्वेश्चन्स. मी सगळे 8 क्वेश्चन्स सब क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करीन. ओके, तर पी ऑर निगेशन क्यू. फर्स्टली आपल्याला फर्स्ट स्टेप काय येते, इट्स निगेशन. फर्स्टली त्याचं निगेशन घ्यायचं आहे. ओके, इट्स निगेशन म्हणजे हा आहे तो जसा तसा आपल्याला कॉपी करायचं आहे. ओके, आणि त्याला फक्त एक निगेशन साईन असं अटॅच करायचं आहे. ओके, तर आता पुढे काय होणार आहे तर आता इथे बघा. ओके, पुढे काय होईल, हा निगेशन ह्याच्याकडे पण जाईल, ह्याच्याकडे पण जाईल आणि ह्याच्याकडे पण जाईल. ओके, तर निगेशन पीकडे गेल्यावर काय आपल्याला आन्सर येणार आहे, निगेशन पी. ओके, हा ऑर आहे तर त्याचा चेंजेस होऊन काय होणार आहे, अँड होणार आहे. आणि हा निगेशन आणि निगेशन क्यूचं काय मिळून होणार आहे, क्यू. निगेशन गेट कॅन्सल होऊन इथे क्यू मिळणार आहे बरोबर. तर दिस इज अवर फायनल आन्सर. आणि इथे आपल्याला ती प्रॉपर्टी लिहायची. ते प्रॉपर्टी कोणती आहे, बाय डी मॉर्गन्स लॉ. ओके, बाय डी मॉर्गन्स लॉ आपल्याला अशी ती प्रॉपर्टीचं इथे नाव लिहायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डी मॉर्गन्स लॉ इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. परत अजून पुढे ते कंडिशनल लॉ पण यूज होईल जरा वेट. ओके, तर ह्याचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या. तर हा आपला झालेला आहे क्वेश्चन नंबर थर्ड सब क्वेश्चन कंप्लीट. तर हा मी आता करतो आहे रफ. ओके, तर थर्ड सब क्वेश्चन झाल्यानंतर फोर्थ बघूयात आता. फोर्थ सब क्वेश्चन काय दिलेलं आहे. फोर्थ सब क्वेश्चन आता जरासा मोठे इथून सोल्युशन म्हणजे क्वेश्चन्स इथे तयार झाले आहेत. पी ऑर निगेशन क्यू अँड आर. ओके, पी ऑर निगेशन क्यू अँड आर हा आहे आपला फोर्थ सब क्वेश्चन. तर फोर्थ सब क्वेश्चनमध्ये पण सिमिलर प्रॉपर्टी नाही म्हणजे म्हणता येणार, बट इथे आपल्याला स्टार्टिंग त्याच्यानेच करायचे, इट्स निगेशन. ओके, इट्स निगेशन म्हणजे आपल्याला हे आहे तसंच आधी कॉपी करायचं आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. ओके, आणि ह्याला पूर्णला निगेशन असं द्यायचं आहे. ओके, तर आता बघा पुढे निगेशन. आता इथपर्यंत आपण आलो. ओके, इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला हा निगेशन जो आहे ना तो आपण आतमध्ये त्याला पार्सल करूयात. निगेशन जो आहे ना त्याला आपण आतमध्ये पार्सल करूयात. तर आता बघूयात काय होणार आहे एक्झॅक्टली. आता जो निगेशन जो आहे त्याला आपण आतमध्ये पार्सल केल्यानंतर निगेशन जो साईन आहे ना तो आपण जर आतमध्ये जर पार्सल केला ना तर काय होणार आहे, जरा वेट. जो निगेशन जो साईन आहे आधी हा ह्या ब्रॅकेटकडे जाणार, नंतर मग हा इथे पण जाणार, आणि नंतर मग हा म्हणजे अँडकडे पण जाणार, आणि नंतर मग हा आरकडे पण जाणार. आता बघूयात ते कसं काय होणार आहे. ओके, तर मी हे करतो तुम्हाला समजून सांगितलं. तर आता निगेशन हा पहिल्यांदा मी काय बोललो, या ब्रॅकेटकडे जाणार म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, आणि हा अँडचा काय होणार, अँडकडे गेल्यावर अँडचा ऑर होणार, आणि हा निगेशन आरकडे पण जाणार म्हणजे निगेशन आर असा आपला रेडी होणार बरोबर. तर इथे आपल्याला जी प्रॉपर्टी कोणती आपण यूज केली, इथे डी मॉर्गन्स लॉची इथे पण आपण प्रॉपर्टी यूज केली. मोस्टली आपण तीच प्रॉपर्टी यूज करत आलेलो आहे. ओके, तर आता ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती काय आहे जरा बघा. ह्याच्यानंतरची स्टेप, आता जो निगेशन साईन आहे ना पुन्हा आतमध्ये घेऊन जा. पुन्हा आतमध्ये घेऊन गेल्यावर नंतर काय होणार आहे, इथं हा निगेशन जो साईन आहे, वेट, निगेशन साईन इथे गेला आणि जर इथे गेला,
आणि इथे गेला तर काय होईल जरा चेक करा. निगेशन पीकडे गेल्यावर निगेशन पी होईल, हा ऑरकडे गेल्यावर त्याचा अँड होईल. निगेशन इंटू निगेशन पी म्हणजे निगेशन क्यू म्हणजे काय होणार, इथे फक्त क्यूच राहील. ओके, तर हा आपला झालेला आहे इथे कवर, हा पार्ट आपला इथे कवर झालेला आहे इथे. आणि नंतर मग याला आपण देऊ असं ब्रॅकेट आणि हे ऑर आणि निगेशन आर आहे तो जसं तसं आपल्याला कॉपी करायचं आहे. ओके, आणि धिस इज आवर फायनल आन्सर. आणि इथे पण आपण तीच प्रॉपर्टी यूज केली, डी मॉर्गन्स लॉ. ओके, इथे पण आपण तीच प्रॉपर्टी यूज केली, डी मॉर्गन्स लॉ. तर आपला हा आहे फायनल ॲन्सर, आपला हा इथे निघालेला आहे फायनल ॲन्सर. ओके, तर आय होप तुम्हाला हे सगळं समजत असेल. जर नसेल समजत तर मला इंस्टाग्राम ID किंवा कमेंट करून सांगा तुम्हाला कशात म्हणजे एक्झॅक्टली अडथळा येतो आहे, तर मी ते सॉल्व करायचा प्रयत्न करीन. तर हा मी आता करतो आहे रफ. ओके, हा मी करतो रफ. क्वेश्चन नंबर 5th सब क्वेश्चन आता बघूयात. 5th सब क्वेश्चन. 5th सब क्वेश्चन काय जरा बघा. 5th सब क्वेश्चन जो आहे, P इम्प्लाइज P और निगेशन Q. जरा खाली यायला लागलं ते. P इम्प्लाइज P और निगेशन Q. P इम्प्लाइज P और निगेशन Q. आय होप तुमच्याकडे बुक असणार आहे समोर. तर हे क्वेश्चन जे आहेत ना ते 1.4 मधले आहेत. तर P इम्प्लाइज P और निगेशन Q. P और निगेशन क्यू 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 क्यू. आता इथे बघा काय येणार आहे. फर्स्टली आपल्याला ही स्टेप तर सगळीकडे फॉलोच करायची आहे. इट्स निगेशन म्हणजे हा पूर्ण आपल्याला फर्स्टली कॉपी करायचा आहे. तर मी आता करतो इथे कॉपी. इम्प्लाइज P और निगेशन क्यू. ओके, आणि ह्याला आपल्याला निगेशन साईन आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. ओके, तर हे अटॅच केल्यानंतर आता बघा इथे पुढे काय होणार आहे. तर आता हा जो आहे ना P इम्प्लाइज क्यू. आता इथे बघा P इम्प्लाइज क्यूची जी आपली कंडिशनल लॉची प्रॉपर्टी काय असते, लॉ काय असतो तो कंडिशनल लॉ. फर्स्टली जो आहे तो आपण जसं तसं इथे कॉपी करायचा. ओके, आणि त्याला फर्स्ट कंडिशनला निगेशन आपल्याला अटॅच करायचं आहे. जर सिंगल एरो असतो तेव्हा ऑरची कंडिशन असते आणि हा दुसरा आहे तो तसं तसं आपल्याला कॉपी करायचा आहे. बरोबर, तर ही आपली कंडिशन आहे. इथे आपण P म्हणून सपोज करूयात ह्या Pला आणि Q म्हणून सपोज करूयात. हा पूर्ण जे ब्रॅकेटमध्ये जेवढे इन्वॉल्व आहे ना, म्हणजे हे आता मी मार्किंग करतो, हायलाईट करतो, ते आपण Q म्हणून सपोज करणार आहेत. ओके, हा एवढा आपण Q म्हणून सपोज करणार आहेत. ओके, तर आपण Q म्हणून हे सपोज केल्यानंतर तर आता बघूयात आपण काय होणार आहे. जरा हा निगेशन साईन आहे ना तो आपल्याला जसा तसा आपल्याला कॉपी करायचा आहे. हे जरा जास्तीच बोल्ड वाटते ना. हां, तर आता ह्यो P जो आहे ना, हा P जो आहे ना त्याला आपल्याला फर्स्टली निगेशन लावायचं असतं. ऑरची कंडिशन असते जेव्हा सिंगल एरो असतो तेव्हा. आणि हा जो असतो तसा तसा आपल्याला कॉपी करायचा असतो, P और निगेशन Q. ओके, म्हणजे हा आपला जो इम्प्लाइजचा जो साईन आहे तो आपला इथे गायब झालेला आहे. आणि आपण जी कंडिशनल लॉची इथे प्रॉपर्टी यूज करून आपण असं त्याचा ॲन्सर काढलेला आहे. तर इथे आपल्याला लिहायला पाहिजे की काय आपण यूज केलं आहे ते, कंडिशनल लॉ. ओके, ही कंडिशनल लॉ आपण इथे यूज केलं. तर हे मी करतो आता. हे कंडिशनल लॉ होतं, तर तुम्हाला हे माहितीच असणार आहे कारण की तुम्ही बेसिकचं पार्ट तर बघितलं असणार आहे, तेव्हाच ते तुम्ही बघितलं असणार आहे. नाही तर डायरेक्टली उठून जन्माला आल्यावर कोणी डायरेक्टली डॉक्टर ना इंजिनियर होत नाही. ते स्टेप वाईज स्टेप होतात, म्हणून तुम्हाला स्टेप वाईज स्टेप व्हिडिओ बघायला लागतील. नाही तर तुमचं काहीच होणार नाही, म्हणजे तुम्हाला काहीच समजणार नाही. बरोबर, तर आता हे कंडिशनल लॉचे इथपर्यंत आपण आलो. कंडिशनल लॉच्या इथपर्यंत आल्यानंतर हा आपल्याला जो निगेशनचा साईन आहे ना, निगेशनचा जो साईन आहे तो आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये घेऊन जायचं आहे. निगेशनचं साईन आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आता काय होईल, जरा मी फॉन्ट चेंज करतो. निगेशनचा जो साईन आहे ना तो आपण आतमध्ये घेऊन जाऊयात. निगेशनचा साईन आतमध्ये नेल्यावर निगेशन इंटू निगेशन P. आता मी हा नीट करून दाखवतो. निगेशन इंटू निगेशन P. हा ऑरचं काय होणार, अँड होणार. आणि निगेशन इंटू P और निगेशन Q. ओके, असा आपला तो होणार आहे. इथे आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली, डी मॉर्गन्स लॉ. बिकॉज ऑफ द आपण जेव्हा निगेशन साईन जेव्हा आतमध्ये घेऊन जातो ना ब्रॅकेटमध्ये किंवा कुठेतरी, तर त्याला आपण डी मॉर्गन्स लॉच म्हणतोय. ओके, डी मॉर्गन्स लॉचीच प्रॉपर्टी आपण यूज केली असं त्याला म्हणतोय. तर आता इथे काय येणार आहे आन्सर, इथे येणार निगेशन इंटू निगेशन गेट कॅन्सल आणि इथं फक्त P राहणार. हा आपण निगेशन जर ऑरकडे नेल्यावर काय होतं, अँड होतं, म्हणून इथे अँड जसा तसा राहणार. आणि निगेशन आपण आता पुन्हा आतमध्ये पार्सल करूयात. निगेशन जर आतमध्ये आपण गेला, आता मी इथे मार्किंग करून दाखवतो जरा. निगेशन आपल्याला Pकडे पण घालवायचं आहे, या ऑरकडे पण घालवायचं आहे आणि निगेशन Qकडे पण घालवायचं आहे. तर आता ह्याचा आन्सर काय येणार आहे, निगेशन P. निगेशन आपल्याला Pकडे घालवल्यावर काय येणार आहे, निगेशन P. ओके, निगेशन P आल्यानंतर हा
ऑरचा काय होणार आहे, अँड होणार आहे, तर हा अँड आणि निगेशन इंटू निगेशन क्यू, निगेशन इंटू निगेशन क्यू येणार आहे, निगेशन इंटू निगेशन क्यू म्हणजे निगेशन निगेशन गेट कॅन्सल, फक्त क्यू आन्सर येणार आहे, म्हणून इथे फक्त क्यू आन्सर येणार आहे. आणि इथे पण आपण कोणती, हा निगेशन आतमध्ये घालवलं ना, म्हणजे इथे पण कोणती प्रॉपर्टी, डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉचीच इथे पण प्रॉपर्टी यूज केलेली आहे. आणि हा आपला इथे ॲन्सर होतो फिनिश. ओके, तर हा आपला ॲन्सर इथे झालेला आहे. तर सब क्वेश्चन 5पर्यंत आपण सॉल्युशन त्याचे केलेले आहेत, सब क्वेश्चन 5 आपण सॉल्व केलेले आहेत. तर मी आता जेवढं नको ते आपण घालवतो आहे मी इथे. ओके. तर तुम्ही स्क्रीनशॉट आता घेऊ शकता. सब क्वेश्चन 5 पण आपला इथे ओव्हर झालेला आहे. तर मी आता हा करतो रफ. ओके, हा रफ केल्यानंतर मी आता हा करतो आता रफ. तर आता बघूयात पुढचा नेक्स्ट 6th सब क्वेश्चन. 6th सब क्वेश्चन एक्झॅक्टली काय आहे ते आता बघूयात. वेट, जरा फॉन्ट चेंज करतो मी. जो 6th सब क्वेश्चन जो आहे आपला 6th सब क्वेश्चन तो काय आहे इथे मी आता स्क्रीनवर तुमच्या लिहून टाकतो इथे. 6th सब क्वेश्चन इज दॅट, वेट, निगेशन, अरे negation of P and Q, negation of the P and Q or P or negation Q. ओके, हा आपला आहे 6th सब क्वेश्चन आहे आपला. ओके, निगेशन ऑफ P and Q or negation of P or Q, P or negation Q. ओके, इथे निगेशन नव्हतं, चुकून मी बोललेलो आहे, जरा सॉरी फॉर दॅट. ओके, तर आता इथे बघूयात ॲन्सर काय येणार आहे. आपला ॲन्सर जो आहे तो काय येणार आहे आता जरा बघूया. फर्स्टली आपल्याला कंडिशन इथं स्टेप फॉलोच करायचे. इट्स, जरा हँडरायटिंग जरा ऑड वाटतं आहे, वेट, इट्स निगेशन, इट्स निगेशन काय येणार आहे, इट्स निगेशन. तर आता इट्स निगेशन म्हणजे आपल्याला आहे तो जसा तसा, फर्स्टली तर आपल्याला जसा तसा इथे कॉपी करायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा ब्रॅकेटच्या बाहेर एक निगेशन साईन आणि जो आहे तो तसा तसा आपल्याला कॉपी करायचा. निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. ओके, तर इथे काय आपण केलं आहे फक्त इट्स निगेशन, ह्याला कोणती तरी प्रॉपर्टी यूज होणार नाही. बट आता हा जो निगेशन जो आहे ना, हा निगेशन जो आहे तो आपल्याला इथे पण पार्सल करायचं आहे ह्या ब्रॅकेटकडे आणि इथे पण आणि इथे पण, तिन्हीकडे पार्सल करायचं आहे. ओके, तर आता ते करूयात आपण पार्सल त्याला. ओके, तर हा निगेशन आपल्याला इथे गेल्यानंतर मग निगेशन हा आपला निगेशन पी अँड क्यूकडे गेल्यानंतर जर हा जो निगेशन आहे ना, हा निगेशन आपला ह्याच्याकडे गेल्यानंतर काय होईल, तर मी इथे दाखवतो. निगेशन ऑफ पी अँड क्यू हा जो आहे ना, हा निगेशनकडे जर हा निगेशन जर गेला म्हणजे मी ही कंडिशन फर्स्ट ही कंडिशन सॉल्व करतो इथपर्यंत. तर हा निगेशन गेट कॅन्सल होऊन फक्त पी अँड क्यू राहील. तर इथे आपला ॲन्सर काय मिळणार आहे, फक्त पी अँड क्यू. ओके, पी अँड क्यू फक्त आपल्याला ॲन्सर मिळणार आहे. आणि हा ऑरचा काय होणार आहे, अँड होणार आहे. आणि हा निगेशन जर आपण इथे जर गेला ना ह्या ब्रॅकेटकडे निगेशन, तर फक्त निगेशन त्याला अटॅच होणार आणि तो ब्रॅकेट आहे तसं आपल्याला कॉपी करायचं आहे. तर आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज केली बरं सांगा बरं. इथे आपण कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, तर इथे आपण यूज केलेली आहे प्रॉपर्टी डी मॉर्गन्स लॉची प्रॉपर्टी. ओके, तर आता इथे मी ती लिहिणार आहे, डी मॉर्गन्स लॉ. ओके, डी मॉर्गन्स लॉची इथे प्रॉपर्टी यूज केली. बट आता पुन्हा एकदा तीच प्रॉपर्टी यूज होणार आहे, बिकॉज ऑफ द हे आपल्याला जसं तसं कॉपी करायचं आहे. बट इथे जे निगेशन आहे तो पीकडे पण जाईल, ऑरकडे पण जाईल आणि निगेशन क्यूकडे पण जाईल. हा जो निगेशन जाईल जो आहे तो पीकडे गेल्यावर काय होणार आहे, निगेशन पी होणार आहे. हा निगेशन पी इथे कॉपी केलं म्हणजे लिहिलं मी. इथे ऑरचं काय होणार आहे, अँड होणार आहे. आणि हा याला मी सध्या आता ब्रॅकेट लावतो आहे. आणि निगेशन इंटू निगेशन क्यू राहणार आहे. क्यू म्हणजे निगेशन गेट कॅन्सल आउट होऊन ते फक्त क्यू राहील. आणि इथे पण सेम प्रॉपर्टी सेम लॉज इथे पण यूज होणार आहे, डी मॉर्गन्स लॉ. ओके, डी मॉर्गन्स लॉ इथे पण यूज होणार आहे. बट आता इथे पुढे काय होणार, तर आता याला पण मी आता इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. आता इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची प्रॉपर्टी काय आहे, तर आता मी इथे डायरेक्टली सांगतो. आता इथे बघा, हा जो आहे ना, हा जो क्यू आणि क्यू दोन्हीकडे कॉमन आहे बरोबर, अँड क्यू आणि अँड क्यू. तर आपण कॉमन घेऊ शकतो का, हां घेऊ शकतो. ओके, तर इथे मी आता काय करतो, पी अँड निगेशन क्यू.
पी अँड निगेशन पी. तर आता मी इथे काय लिहितो, पी अँड निगेशन पी मी एकत्र लिहिला आणि जो एन क्यू जो आहे ना तो आपला काय कॉमन आहे. बट हां, तो एन क्यू आपला कॉमन आहे ना, म्हणून तो मी इथे लिहिला. ओके, एन क्यू आपला कॉमन आहे तो म्हणून इथे लिहिला. तर ह्याला आपण ह्या प्रॉपर्टीला नाव लिहू डिस्ट्रीब्युटिव्ह नीट लिहितो जरा मी. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला काय असतो तो मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ एक्झॅक्टली काय असतो. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे पी अँड, मी तुम्हाला असं एक एक्झाम्पल दिलेलं प्रॉपर्टीमध्ये, पी अँड क्यू ऑर आर असा एक्झाम्पल दिलेला आहे. तर पी हा इथे पण जातो, क्यूकडे आरकडे पण जातो. ओके, तर पी जर क्यूकडे गेल्यावर काय होईल, हा अँडच्या बरोबर जाईल. हा पी अँड आपल्याला क्यूकडे पार्सल आउट करायचे, तर पी अँड क्यू होईल. आणि नंतर मग हा मधी कोणता साईन आहे, इथे ऑर आहे, तर इथे पण ऑरच साईन. हा मधी जो साईन आहे तो मधीच द्यायचा, म्हणजे आता यांच्या दोघांच्या मध्ये हा आपला आर होईल, ऑर येईल. ओके, तर आता पी अँड जो आहे ना, पी अँड आपल्याला आरकडे पण पार्सल आउट करायचे, तर पी अँड आपल्याला आरकडे पार्सल आउट करायचे, तर असं होईल. ओके, तर ही आपली होते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची प्रॉपर्टी. ओके, तर इथे आपल्याला काय आहे, इथे आपल्याला ही राईट हँड साईड जी आहे ना, ही राईट हँड साईड RHS राईट हँड साईड जी आहे ना ती आपल्याला इथे दिलेली आहे. बघा जरा इथे दिलेली. तर इथे काय आहे आपला, इथे पी इथे कॉमन होता. ओके, पी इथे कॉमन होता म्हणून तो मी एक साईडला घेतला, बरोबर. पी अँड कॉमन आहे ना. आता इथे बघा ना, इथे पण पी अँड आहे आणि इथे पण पी अँड आहे. ओके, तर दोन्ही मी कॉमन होतं ते एक साईडला घेतला आणि उरलेलं काय होता, क्यू ऑर आर, तर इथे मी क्यू ऑर आर लिहिलं आहे. तर सिमिलर प्रॉपर्टी मी इथे पण यूज केली आहे. बट इथे काय होतं, इथे पी कॉमन होतं, इथे पी अँड कॉमन होतं. बट इथे काय होतं, अँड क्यू कॉमन आहे, इथे अँड क्यू कॉमन आहे. बघा इथे पण अँड क्यू, इथे पण अँड क्यू, म्हणून तो अँड क्यू मी एक साईडला लिहिला आणि पी अँड निगेशन पी मी एका ह्याच्यात लिहिलं. तर ही झाली आपली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची प्रॉपर्टी. तर ते मी आता इथे रब करतोय सगळं. वेट, जास्त गडबड नको आहे इथे, म्हणून मी आता सगळं रब करून टाकतोय. ओके, तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर आता पुढे ह्याच्या पुढे काय आहे, इथपर्यंत तर आपला क्वेश्चन आपला सोल्युशन मिळालेला नाही आहे आपल्याला. बट आता याच्या पुढे पी अँड निगेशन पी. आता पी अँड निगेशन पी, तर आता बघा पी अँड निगेशन पी, तर आता आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायला लागेल, कॉम्प्लिमेंट लॉची प्रॉपर्टी आपल्याला यूज करायला लागेल. पी अँड निगेशन पीची आपल्याला इथे प्रॉपर्टी यूज करायला लागेल. मी तुम्हाला बोललेलो आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ या दोन प्रॉपर्टीमध्ये टी अँड एफ फक्त येणार, बाकी कशातच तुम्हाला टी आणि एफ दिसणार नाही. फक्त ह्या दोन लॉ जे आहेत ना त्याच्यामध्येच ॲन्सर आपल्याला टी आणि एफ मिळेल. तर आता इथे बघा मी इथे त्याचं सोल्युशन करतो आहे. तर हे मी इथपर्यंत असं हे करतो आहे. ओके, इथे मी सगळं रफ वर्क तुम्हाला सोल्युशन दाखवतो. तर पी अँड निगेशन पी आपला हा जो आहे तोच मी इथे घेतला, पी अँड निगेशन पी. आपण जर समजा पीच्या जागी जर आपण काय केलं, पीच्या जागी जर आपण काय ठेवलं, पीच्या जागी जर आपण ठेवलं जर टी ठेवलं, पीच्या जागी टी ठेवलं, हा अँडचा मी अँड कॉपी केला आणि निगेशन ऑफ द टी. ओके, निगेशन ऑफ द टी मी असा तसा कॉपी केला. तर आता इथे टी अँड निगेशन ऑफ टी, निगेशन टीचं निगेशन काय असणार, एफ. तर अँडची जी कंडिशन असते ती काय असते, बोथ आर ट्रू, तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स. म्हणून इथे आन्सर फॉल्स, म्हणून ह्या कंडिशनचा काय येणार आहे, आन्सर फॉल्स येणार आहे. म्हणून मी इथे काय लिहितो, फॉल्स आन्सर लिहितो. अँड क्यू जसं तसं आहे मी तसं कॉपी करतो. इथे मी कोणता लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. मी फर्स्टलीच बोललेलो, जे माझे म्हणजे बेसिकचं जे पार्ट ज्यांनी बघितलं त्यांना हे सोपंच जाणार आहे. अदरवाईज त्यांना ते म्हणजे कठीण काम आहे त्यांचं. ओके, ज्यांनी माझं बेसिकचं पार्ट बघितलं नाही, जर बेसिक जर समजले नसेल तर पुढचं कसं काय समजणार, कॉमन गोष्ट आहे ना. बेसिक जर समजलं नाही तर पुढचं कसं काय समजणार. तर आता बघूयात, इथपर्यंत तर आपण आपला ॲन्सर अजूनही पेंडिंग आहे, अजूनही आपला ॲन्सर आलेला नाही आहे. ओके, तर मी आता थोडीशी स्क्रीन करतो खाली. तर आता इथे आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करायची, तर आता एफ अँड क्यू, अँडची कंडिशन आहे बरोबर. इथे मी आता जरा रफ वर्क करतो. अँडची कंडिशन आहे, अँडची कंडिशन म्हणजे इथे एफ अँड क्यू असा आपला क्वेश्चन आहे बरोबर. तर आता आपल्याला इथे आयडेंटिटी लॉची प्रॉपर्टी यूज करायची. आयडेंटिटी लॉची प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची. जर एफच्या जागी आपण जर टी टाकला तर काही त्याला अर्थ नाही आहे बरोबर. एफच्या जागी टी टाकला तर आपला
आउटपुट येणार नाही आहे. बट आपण जर ह्या क्यूच्या जागी जर टी टाकला, क्यूच्या जागी जर टी टाकला, टी किंवा काही जरी टाकला तरी आपला काय म्हणजे त्याचं काहीतरी ॲन्सर येईल बरोबर. टी किंवा फॉल्स आपला असा तरी काहीतरी ॲन्सर त्याचा येणार आहे बरोबर. तर आता बघा इथे जर आपण क्यूच्या जागी जर टी टाकला, मी जरा नीट सांगतो तुम्हाला की अँड जे आपण कोणती आता प्रॉपर्टी बघतो, आयडेंटिटी लॉची प्रॉपर्टी आपण बघतोय आता इथे. तर आता आपला इथे काय आन्सर आलेला, हा आउटपुट काय आलेला, हा सॉरी हा आपला हा आउटपुट काय आलेला आहे, एफ अँड क्यू हा आपला आउटपुट आलेला आहे. चला समजा आपण हा आपला काय जेव्हा अशा कंडिशन सॉल्व करतो तेव्हा आपल्याला फक्त टी आणि एफच दिसायला पाहिजे. बट इथे क्यू आहे ना, मग क्यू आपण रिप्लेस करू. क्यू आपण कशाने रिप्लेस करू, टीने रिप्लेस करू. टी अँड एफ अँड टी, आपण क्यूच्या जागी टी ठेवला किंवा क्यूच्या जागी जर आपण एफ जरी ठेवला तरी चालेल. चला तर दोघींचा पण आपण ॲन्सर काढूयात. एफ अँड टी, अँडची जी कंडिशन असते, अँडची कंडिशन काय असते, बोथ आर ट्रू तेव्हा त्याचा ॲन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा ॲन्सर फॉल्स. तर इथे फॉल्स दिला. आणि अँडची कंडिशन काय असते, बोथ आर ट्रू, पण इथे बोथ आर फॉल्स आहेत म्हणजे इथे पण ॲन्सर फॉल्स. म्हणजे दोन्ही जर आपण जर घेतलं तरी ॲन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणून मग ह्या कंडिशनचा जो ॲन्सर आपला येणार आहे तो काय येणार आहे, फॉल्स येणार आहे बरोबर. तर फॉल्स आन्सर येणार आहे ह्या कंडिशनचा, आपला ॲन्सर काय येणार आहे, फॉल्स. बट आता हा इथपर्यंत आपला ॲन्सर तर झालेला आहे. इथं आपण कोणती आपण प्रॉपर्टी यूज केली, आयडेंटिटी लॉची आपण इथे प्रॉपर्टी यूज केली. आता हे इथपर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, हा आपला सोल्युशन आपला इथे फिनिश झालेला आहे. बट आता मी इथे स्क्रीनशॉट मारला असेल तुम्ही, तर इथे एफ अँड क्यू हा सगळा रफ वर्क आहे, इथून इथपर्यंत असा सगळा रफ वर्क आहे. तर एफ अँड क्यूच्या जागी जर इथे जर असता, इथे जर टी असता, एफ अँड क्यूच्या जागी जर इथे जर टी असता तर आपला ॲन्सर काय आला असता, म्हणजे टी अँड एफ अशी जर कंडिशन असती, इथे आपली जर अशी जर कंडिशन आली असती तर आपण इथे काय लिहिलं असतं, टी अँड एफ जर अशी जर कंडिशन आली असती तर इथं आपण ॲन्सर काय लिहिलं असतं, टी अँड एफ. ओके, टी अँड एफ नाही म्हणता येणार, टी अँड क्यू. ओके, एफच्या जागी जर क्यू आला असता, सॉरी काय होतं यार, हा जो क्यू आहे ना, क्यूच्या जागी ना एफच्या जागी जर आपण टी जर घेतला असता आणि हा जर असा आहे तसा जर घेतला असता तर आपला ह्याचा ॲन्सर क्यू आला असता. बिकॉज कारण की आपल्याला जर इथे ह्याच्याशी काय घेणं देणं नाही, आपली अँडची कंडिशन काय असते, बोथ आर ट्रू. म्हणजे जर आपण जर ह्याच्या जागी जर आपण टी लिहिला, म्हणजे हा जर रिप्लेस केला टीने, तेव्हा आपण त्याचा ॲन्सर ट्रू लिहू शकतो बरोबर. तर आता ह्याच्या जागी जर आपण फॉल्स घेतला असता, एफ घेतला असता क्यूच्या जागी, तर आपला ॲन्सर फॉल्स आला असता. आणि जर ह्याच्या जागी जर टी घेतला असता तर ह्याचा ॲन्सर काय आला असता, ट्रू आला असता. म्हणजे ह्या क्वेश्चनचा जो ॲन्सर आहे तो ह्या क्यूवर डिपेंड आहे ना, म्हणून आपण त्याचा ॲन्सर क्यू लिहिला. बट इथे आपला काय होता, एफ होता. बट ह्या ॲन्सरवर जर आपण जर ह्या क्यूच्या जागी जर आपण टी टाकला असता तर तरी पण ॲन्सर फॉल्स होता, एफ टाकला असता तरी पण ॲन्सर फॉल्स होता. म्हणून ह्याचा ॲन्सर का आपण लिहिला, फॉल्स लिहिला. ओके, हे तुम्हाला समजून घ्यायचे. जर इथे टी असता तरी, आणि जर पुढे जर मी आता कंडिशन ती सांगितलीच, तर क्यूच्या जागी जर आपण जर टी ठेवला असता तरी आपण त्याचा ॲन्सर ट्रू आला असता. म्हणजे जर क्यूच्या जागी जे काही ॲन्सर येईल ना त्याच्यावर डिपेंड असतं बरोबर. जर एफच्या जागी जर टी असता तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर इथे स्क्रीनशॉट मारलंच असेल तुम्ही. तर आता बघूयात मी हे करतो रफ. तर क्वेश्चन नंबर आपण कोणता सॉल्व करा, आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व केलं. तर आता क्वेश्चन नंबर आपण कोणता बघूयात, क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 काय आहे जरा बघा, क्वेश्चन नंबर 7 जरा चेक करा काय आहे. क्वेश्चन नंबर जो आहे तो 7 जरा चेक करा बुकमध्ये काय आहे. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 7 सब क्वेश्चन, पी और निगेशन क्यू implies P and negation Q. P और negation Q implies P and negation Q. आपला हा 7th सब क्वेश्चन. इथे आपल्याला फर्स्टली तुम्हाला क्वेश्चनवर बघूनच तुम्हाला समजलं असेल फर्स्टली कोणती प्रॉपर्टी यूज होणार आहे. तर कंडिशनल लॉची प्रॉपर्टी इथे यूज होणार आहे. तर सॉरी मी कलर जरा चेंज करतो. आता आपण कलर डायरेक्टली चेंज करून टाकूयात. याचा ग्रीन कलर करूयात, ग्रीन. ओके, तर इट्स निगेशन. आता ह्याचं निगेशन म्हणजे मी काय बोललो तुम्हाला, हा येतो जसा इथे कॉपी करा. फर्स्टली पी और निगेशन क्यू इम्प्लाइज ऑरचा अँड होता कामा नये. ओके,
नाहीतर तुमचा पूर्ण क्वेश्चन चुकेल. आणि ह्याला इट्स निगेशन बोललं म्हणजे या पूर्णला निगेशन आपल्याला लावायला पाहिजे. ओके, तर आता बघूयात. आता पुढे ह्याच्यानंतर काय होणार, हा निगेशन जो आहे ना तो आपल्याला पार्सल करायचा आहे. हा निगेशन आपण पार्सल करूयात कुठे, तर हा निगेशन जो आहे तो ह्या बॉक्सकडे पण, ह्या ब्रॅकेटकडे पण, इथे पण आणि इथे पण. त्याच्या आधी आपण हे न करता आधी आपण कंडिशनल लॉची प्रॉपर्टी यूज करणार होतो ना. तर आता कंडिशनल लॉची प्रॉपर्टी काय असते, तर पी इम्प्लाइज क्यू. आपला असा जेव्हा आन्सर असतं तेव्हा पहिली टर्म जी असते त्याला निगेशन लावायचा. हा जेव्हा सिंगल एरर असतो तेव्हा ऑर लावायचा आणि हा क्यू आहे तसा कॉपी करायचा. म्हणून आपण पी म्हणून आता इथे काय सपोज करू, पी म्हणून हा ब्रॅकेट आणि क्यू म्हणून हा ब्रॅकेट सपोज करू. इथे मानू असा आणि नंतर मग आता जरा हा निगेशन जाईल नाही जसं तसं इथे कॉपी केला. ओके, तर आता ह्या ब्रॅकेटमध्ये आता बघूयात. हा पहिल्या टर्मला आपल्याला निगेशन लागतो. पहिल्या टर्मला हा मी निगेशन लावला. ओके, आणि ह्याच्या जागी काय येणार, ऑर येणार आणि दुसरी टर्म आहे तशीच आपल्याला कॉपी करायची असते. तर मी ही आहे तशीच केली कॉपी. तर आता बघू इथे कोणता आपण प्रॉपर्टी, इथे कोणता लॉ यूज केला, कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ इथे यूज केला आहे. तर आता काय करूयात, हा जो निगेशन साईन आहे ना तो आपण आतमध्ये पार्सल करूयात. आतमध्ये पार्सल करणं म्हणजे काय, तर ह्या इथे पण जाणार, तो ऑरकडे पण जाणार आणि इथे पण जाणार, म्हणजे तिन्ही ठिकाणी त्याला आपण पार्सल आउट करायचं आहे. तर निगेशन इंटू निगेशन हा जर आपण असं जर निगेशन इंटू निगेशन जर केला तर निगेशन कॅन्सल होईल. तो कसा का होईल, मी आता इथे साईडला दाखवतो, इथे चेक करा जरा. ओके, इथे जरा बघा, निगेशन इंटू निगेशन इन ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू असा होईल ना तो. ओके, म्हणजे ही इथपर्यंत मी कंडिशन इथे सॉल्व करतो आहे, इथपर्यंतच फक्त इथपर्यंत कंडिशन. मग निगेशन गेट कॅन्सल होऊन निगेशन गेट कॅन्सल होऊन पी ऑर निगेशन क्यूज राहील, फक्त पी ऑर निगेशन क्यूज राहील. तर मी इथे काय आन्सर लिहिणार आहे, पी ऑर निगेशन क्यू. ओके, तुम्ही इथे सोडवलं तरी चालेल, फक्त काय होणार आहे, जो आपला सम आहे तो लेंथी होणार आहे, दिसायला जरा मोठा दिसणार आहे, बट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ओके, हां हे पण करतो रफ जरा, हे जे आता काम झालेलं आहे इथे, म्हणजे झालेलं नाही अजून. तर आता इथपर्यंत झालं. तर आता हा जो निगेशन साईन आहे तो आपण इथे पण पार्सल करूयात ह्या ऑरकडे. तर ऑरचा काय होणार, अँड होणार, आणि हा निगेशन साईन इथे पण पार्सल करू ह्या ब्रॅकेटला. तर इथे निगेशन पार्सल केल्यानंतर मग काय होईल, इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, तर आपण इथे कोणती प्रॉपर्टी इथे यूज केली आहे, इथे आपण प्रॉपर्टी यूज केली निगेशन पार्सल केलं म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. निगेशन पार्सल केलं म्हणजे डी मॉर्गन्स लॉ प्रॉपर्टी आपण यूज केली. पण आता डबल आपल्याला इथे हा निगेशन आपल्याला आतमध्ये पार्सल आउट करायला लागेल, म्हणजे इथे पण डबल डी मॉर्गन्स लॉची प्रॉपर्टी यूज होणार. बट हे आपल्याला जसं तसं आपल्याला कॉपी करायचे. पी ऑर निगेशन क्यू जसं तसं मी इथे कॉपी केला. हा अँड ओके, निगेशन आपल्याला इथे गेला, इथे पण गेला. निगेशन पीकडे गेल्यानंतर मग काय होईल, निगेशन पी होईल. ओके, निगेशन हा अँडकडे गेल्यावर काय होईल, याचा ऑर होईल. आणि निगेशन हा निगेशन इंटू निगेशन क्यू काय होईल, निगेशन गेट कॅन्सल होऊन फक्त इथे क्यू राहणार. ओके, फक्त इथे काय होईल, हा क्यू राहणार आहे. ओके, तर हा मी आता इथे मोठा असा ब्रॅकेट देतो याला. इथे पण आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली, डी मॉर्गन्स लॉ. ओके, इथे पण आपण कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, डी मॉर्गन्स लॉ. आणि इथेच आपला सोल्युशन होतो आहे एंड. ओके, हा आपला इथे सोल्युशन झालेला आहे एंड. आपण ह्या क्वेश्चनमध्ये फक्त कंडिशनल लॉ आणि डी मॉर्गन्स लॉ हीच प्रॉपर्टी यूज करून आपण ह्याचा फायनली ॲन्सर इथे काढलेला आहे. ओके, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू हा आपला फायनली ॲन्सर झालेला आहे. तर ह्याचा स्क्रीनशॉट मारा. मी जरा अजून तुम्हाला इथे हे करतो, हे रब करतो बाकीचं, हे नको आहे ते रब करतो आहे मी आता. ओके, हां घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि जो क्वेश्चन नंबर आता एवढे मी 7 सब क्वेश्चन सांगितले, तर क्वेश्चन नंबर जो 8 जो आहे, क्वेश्चन नंबर जो 8 आहे, स्क्रीनशॉट मारला असेल, क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो तुम्ही सेल्फ स्टडीसाठी मी तुम्हाला ठेवतो. सेल्फ स्टडी म्हणजे सेल्फ स्टडी सोल्युशन स्वतः मी सॉल्व करायला तुम्हाला ठेवतो. जर आलं तर मयूर _दळवी _1330 तुम्ही मला मेसेज करून त्याचं सोल्युशन मी तुम्हाला सोडून पाठवेल, नोटबुकवर सोडून पाठवेल. घाबरायची गरज नाही आहे. डोंट फेअर. ओके, फिअर घाबरू नका, काही गरज नाही घाबरायची. तर आता मी हा करतो एंड, म्हणजे हा क्वेश्चन आता मी हा इथे घालवतो आणि क्वेश्चन नंबर 2कडे आता बोलूयात आपण. क्वेश्चन नंबर 2 काय ते आता बघूयात. हा मी करतो आता रफ. ओके,
तर आता बघूयात क्वेश्चन नंबर आपला जो आहे क्वेश्चन नंबर सेकंड काय जरा चेक करूयात बुकमध्ये. क्वेश्चन नंबर सेकंड काय बोलूया, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. म्हणजे आपल्याला हा स्टेटमेंट जो दिलेला आहे फर्स्ट सेकंड थर्ड 3 सब क्वेश्चन्स आहेत, तर त्यातले जे स्टेटमेंट्स आपल्याला जे दिलेले आहेत त्याच्या सगळ्यामध्ये इफ देन हा वर्ड तुम्हाला दिसणार आहे, बरोबर. इफ देन हा दिसणारच आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला तो सेंटेन्स जो आहे ना तो विदाऊट युजिंग इफ देन, म्हणजे आपल्याला असं सेंटेन्स ते रिराईट करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे की त्याच्यामध्ये इफ देन यायला नको आहे. तर तुम्हाला हे कसं काय करायचं ते समजलं नसेल, पण घाबरायची काही गरज नाही. सगळं ह्या जो एक्झरसाईजमध्ये सगळं लॉचा खेळ आहे. लॉ ज्याचे पार्ट तोच हा एक्झरसाईज पूर्णपणे सोडू शकतो, आणि ज्याचा बेसिक पार्ट तर तो हा पूर्ण लेसन सॉल्व करू शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर सेकंडमधला जो फर्स्ट सब क्वेश्चन ते आता बघूयात. इफ अ मॅन इज अ जज. आता फर्स्ट सब क्वेश्चन का आपल्याला काय क्वेश्चन डबल वाचा, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. तर त्यातला फर्स्ट सब क्वेश्चन, इफ अ मॅन इज अ जज. इफ अ मॅन इज ए जज. जरा हे ऑड वाटतंय, तर मी जरा आहे ना मी ह्याची साईज जरा कमी करतो. क्वेश्चन नंबर 7 त्यातला क्वेश्चन नंबर 7 ना क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट सब क्वेश्चन. इफ अ मॅन इज अ जज. इफ अ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट. देन ही इज ऑनेस्ट. आपल्याला मिनिंगशी काही घेणं देणं नाही, कारण की हे इंग्लिश नाही आहे, मॅथ्स आहे. ओके, मिनिंगशी काही घेणं देणं नाही. आपल्याला आता इथे काय करायला लागणार आहे तर ते आता बघूयात. लेट. फर्स्टली आपल्याला इथे लेट करावं लागणार आहे. लेट म्हणजे आपल्याला फर्स्टली आपल्याला लेट पी म्हणून आपल्याला सपोज करायला लागणार आहे, क्यू म्हणून सपोज करायला लागणार आहे. तर पी म्हणून आपण काय सपोज करू, इफच्या नंतर ते असं ते मी काय बोललो पी म्हणून सपोज करायचं. अ मॅन इज अ जज आपण पी म्हणून सपोज करूयात. अ मॅन इज अ जज हे आपण पी म्हणून सपोज केलं, आणि त्यांच्या नंतर ते आपण क्यू म्हणून सपोज करूयात. ही इज ऑनेस्ट. ओके, ही इज ऑनेस्ट आपण ते काय क्यू म्हणून सपोज केलं, आणि हे ओके हां ओके यार काय होतं. ओके, तर आता क्यू आणि पी आणि क्यू आपण सपोज केलं, तर आता सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन याचं काय येणार आहे. सिम्बॉलिकली सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन याचं काय येणार आहे. इफ देन वाक्यामध्ये आलं, इथे पण इफ आहे आणि इथे देन आहे, हे जर वाक्यामध्ये आलं तर त्याचा सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन काय होतो, पी इम्प्लाइज क्यू असा होतो. ओके, बट आपल्याला हा पी इम्प्लाइज क्यू म्हणजे इफ देन वाक्यामध्ये आणायचं नाही आहे. बट आता इथे पुढे काय होणार, तर आता इथे पी इम्प्लाइज क्यू आपण जसा इथे लिहू, आणि ह्याचा आपण कन्व्हर्जन करू कंडिशनल लॉ यूज करून. आपला जो हा इम्प्लाइजचा साईन आहे आपला तो निघून जाईल, आणि इफ देन पण वाक्यामधून निघून जाईल, बरोबर. आपण हा जसा इथे कॉपी केला, हा इथे जसा आला ना, इथे जे आलं ना तेच मी इथे पण कॉपी केलं खाली. हे कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे कंडिशनल लॉ यूज करायचं आहे. कंडिशनल लॉ का असतो मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. कंडिशनल लॉ म्हणजे हा पहिल्या टर्मला निगेशन लागतो, इथे सिंगल ॲरो आहे म्हणून इथे ऑर, आणि ह्या दुसरी टर्म जसा तशी कॉपी करायची, म्हणून इथे पण मी तेच सिमिलर इथे लिहितो. ओके, ऑर क्यू. ओके, तर आता हे झालेलं आहे आपला कंडिशनल लॉ. तर आपल्याला इथे आपल्याला लिहायला पाहिजे बाय कंडिशनल लॉ. ओके, बाय कंडिशनल लॉ आपल्याला इथे लिहायला पाहिजे. आता पुढे काय, आता आपण हे जे यातला जो इम्प्लायचा साईन होता तो काढून टाकला, आणि त्याच्या जागी काय आला, ऑर आला आहे. ऑर आल्यामुळे आपला हा वाक्यामध्ये काय येणार नाही, इफ देन हा येणार नाही, आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये तेच सांगितलं आहे विदाऊट युजिंग इफ देन. वाक्यामध्ये इफ देन येणार नाही असं वाक्य तुम्ही स्टेटमेंट आपल्याला बनवायला सांगितलं आहे. तर आता इथे मी लिहितो द रिक्वायर स्टेटमेंट. हा मी सिस्टमॅटिकली सॉल्युशन देतो तुम्हाला. रिक्वायर सेंटेन्स स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन इज. तर आता बघा इथे आपल्याला आता ह्याच्यावर फोकस करायचं. आता मी हायलाईट करतो त्याच्यावर आपल्याला आता फोकस करायचं ह्याच्यावर. ओके, तर इथपर्यंत आपण आलो ना, तर ह्याचा आपल्याला वर्डिंगमध्ये लिहायचं आहे म्हणजे आपला ॲन्सर फिनिश. ओके, आता ह्याचा आपली वर्डिंग काय येणार आहे. आता ह्याची आपली वर्डिंग मी आता जरा फॉन्ट चेंज करतो. जरा
कोणता घेऊ ओके, तर हा घेतो फॉन्ट. तर आता आपल्याला ह्याचा आपल्याला वर्डिंगमध्ये यूज करायचं आहे. तर आता ह्याचं वर्डिंगमध्ये कसं काय होणार, निगेशन पी म्हणून आपण सपोज काय केलं आहे, पी आपण हे ऑलरेडी केलेलं आहे. पी म्हणून आपण सपोज केलं अ मॅन इज अ जज. तर आता याचा मी ॲन्सर लिहितो. फायनली याचा ॲन्सर मी इथे लिहितो अ मॅन, अरे काय होते हां, अ मॅन इज अ जज इज अ नॉट जज, मॅन इज अ नॉट जज. आणि इथे मध्ये कोणता साईन आहे, ऑर, म्हणून इथे ऑरचं सिम्बॉल आहे म्हणून इथे ऑर. आणि क्यू म्हणून आपण दुसरी टर्म कोणती, क्यू म्हणून आपण सपोज केलं ही इज ऑनेस्ट, ऑर ही इज ऑनेस्ट. ओके, धिस इज अवर फायनल आन्सर. इथे मी नॉट का लिहिलं, बिकॉज ऑफ द इथे निगेशन आहे बघा. इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो, इथे निगेशन साईन आहे बरोबर. म्हणून फर्स्ट निगेशन पीला निगेशन आहे. पी म्हणून आपण सपोज काय केलं, अ मॅन इज अ जज. इथे इज अ जज आहे, बट आपल्याला निगेशन साईन लागल्यानंतर आपल्याला ते नकारार्थी वाक्य करायचं असतं, निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला करायचं असतं. इथे इज अ जज म्हणजे तो जज आहे असं दाखवला आहे, बट आपल्याला इथे निगेशन लागल्यानंतर इथे आपल्याला नॉट जज, आपल्याला तो जज नाही आहे असं त्याला दाखवायचं, म्हणजे त्याचं अपोजिट सेंटेन्स करायचं एवढंच. ओके, आणि इथे ऑर होता, इथे मध्ये काय होता, मध्ये कोणतं साईन आहे, ऑरचा सिम्बॉल होता बघा, इथे ऑरचा सिम्बॉल होता म्हणून इथे ऑरचा, इथे मी ऑर लिहिला, ही इज ऑनेस्ट. नंतर ती कंडिशन क्यू होती म्हणून इथे क्यू आपण काय सपोज केला, ही इज ऑनेस्ट म्हणून तिथे मी ही इज ऑनेस्ट असं लिहिलेलं आहे बरोबर. तर आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजलं असेल मी कसं काय केलं आहे. ओके, तर आता याचं स्क्रीनशॉट मारा. ही कंडिशन मी इथे सांगितली, कंडिशनल लॉची कंडिशन मी इथे सांगितलेली आहे. तर सेकंड सब क्वेश्चन आता आपण बघूयात. मी हा करतोय रफ. ओके, सेकंड सब क्वेश्चन आता बघूयात. सेकंड सब क्वेश्चन काय आहे तर ते आता बघूयात. सेकंड सब क्वेश्चन इज दॅट इट नाही आहे तिथे, इथे इट पुस्तकामध्ये इट लिहिलं आहे तर तिथे इट नाही आहे, करेक्शन येते इफ येणार आहे तिथे. इफ टू इज रॅशनल, टू इज अ रॅशनल नंबर, इफ 2 is a rational number then root 2 is a irrational number. Root 2 is irrational number. Okay, if 2 is rational number then root 2 is irrational number. हा आपला if 2 is a rational number then root 2 is irrational number हा आपला सेकंड सब क्वेश्चन आहे. तर आपल्याला फर्स्टली आपल्याला स्टार्टअप कशामधून करायचं, स्टार्टअप आपल्याला करायचं लेट आपल्याला करायचं. लेट पी म्हणून आपण काय सपोज करतो, इफच्या नंतरचं जे इथे इफ आहे, बुकमध्ये इट लिहिलं आहे तर तिथे इफ करेक्शन आहे ते करून घ्या. इटच्या जागी आपल्याला फक्त इटचा जो टी आहे ना त्याच्या जागी फक्त एफ लिहायचं एवढंच, फक्त इटच्या जागी इटच्या जागी इफ एवढं आपल्याला करेक्शन करायचं आहे. इफच्या नंतर जे आहे ते आपण पी म्हणून सपोज करतो म्हणून इफच्या नंतर काय आहे, 2 इज रॅशनल नंबर, 2 इज रॅशनल नंबर आणि क्यू म्हणून आपण सपोज काय करूयात, रूट 2 इज इरॅशनल नंबर. रूट 2 इज त्यांच्या नंतरचं जे आहे ते आपण क्यू म्हणून सपोज करूयात, रूट 2 इज इरॅशनल नंबर. ओके, रूट 2 इज इरॅशनल नंबर आणि क्यू इज अ रॅशनल नंबर. बट आता इथे काय येणार आहे, सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन काय येणार आहे आता याचा, सिम्बॉलिकली जो रिप्रेझेंटेशन येणार आहे तर सिमिलर सगळीकडे हेच सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू. बट आता आपल्याला ह्याच्यावर पुढे काय करायचं आहे, कंडिशनल लॉ यूज करून त्यातला जो इम्प्लाइजचा साईन आहे तो आपल्याला घालवायचा आहे. ओके, तर आता इथे मी हाच इथे कॉपी करतो, पी इम्प्लाइज क्यू जसा कॉपी केला. नंतर मग आता काय करायचं, ह्याला कंडिशनल लॉचे यूज करायचे. कंडिशनल लॉ तर निगेशन पी ऑर क्यू, मी हे कसं आलं ते कंडिशनल लॉ आहे आपला, वी ऑलरेडी नो दॅट. कसं काय आलं ते मी तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. तर कंडिशनल तर रिवाइंड करा व्हिडिओ, पुन्हा एकदा बघा. ओके, तर निगेशन पी ऑर क्यू हा आपला ॲन्सर आलेला आहे. तर आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, इन वर्डमध्ये एक्सप्लेनेशन करायचं, इन वर्डमध्ये त्याचं रूपांतर करायचं. म्हणजे हे जे आपलं ॲन्सर आलेलं आहे ना, निगेशन पी ऑर क्यू, हे जर आपल्याला वर्डिंगमध्ये करायचं तर त्याचा फायनली ॲन्सर काय येणार आहे बघा. इथे पी म्हणून आपण सपोज काय केलं आहे, रूट 2 इज रॅशनल नंबर, बट इथे ऑर आहे. चला बघूयात याचा फायनली ॲन्सर काय येणार आहे, 2 इज रॅशनल नंबर. मी आता इथे जागा का सोडले तुम्हाला नंतर सांगतो. 2 इज रॅशनल नंबर ऑर सेकंड, ऑरच्या नंतर सेकंड टर्म होती क्यू म्हणून काय आपण सपोज केलं, रूट 2 इज
irrational √2 इज इरॅशनल नंबर अँड धिस इज आवर फायनल आन्सर. ओके, तर ह्याच्या आधी एक तिथे स्टेप लिहून टाका तुम्ही. मी आता इथे लिहितो, जराशी जागा आहे तर. ओके, द रिक्वायर स्टेटमेंट विदाउट यूजिंग इफ देन इज, नंतर मग त्याच्यानंतर हे आपल्याला लिहायचं. ओके, जराशी ते गडबडमध्ये ते राहून गेलं आणि इथे एक वर्डसुद्धा आपल्याला राहून गेलेलं आहे. तर ते कोणतं आता मी इथे दाखवतो तुम्हाला. टू इज नॉट रॅशनल नंबर. मी आता इथे नॉट काय केलं, बिकॉज ऑफ द, हे बघा इथे निगेशन साईन आहे आणि पीला निगेशन साईन आहे, निगेशन पी. आता पी म्हणून आपण सपोज काय केलं, इथे 2 इज रॅशनल नंबर आपण पी म्हणून सपोज केलं, बट इथे निगेशन लागल्यामुळे त्याची अपोजिट आपल्याला करायचं असतं, त्या सेंटेन्सचं अपोजिट करायचं असतं, म्हणजे नकारार्थी. म्हणून मग इथे 2 इज रॅशनल नंबर आपला पी म्हणून सपोज केला, बट इथे 2 इज नॉट रॅशनल नंबर आपल्याला लिहायला लागेल बिकॉज ऑफ द निगेशन साईन इज प्रेझेंट इन द क्वेश्चन. ओके, तर इथे 2 इज नॉट रॅशनल नंबर. ऑर साईन आपण यूज केला, इथे ऑरचं सिम्बॉल आहे म्हणून इथे ऑर, इथे मी नोटेशन यूज केलेलं आहे. आणि √2 इज इरॅशनल नंबर. ओके, √2 इज इरॅशनल नंबर मी इथे का लिहिलं, बिकॉज ऑफ द ऑरच्या नंतर कोणती कंडिशन आहे, ऑरच्या नंतर इथे क्यू आहे, बरोबर. ऑरच्या नंतर क्यू आहे म्हणून मग इथे क्यू म्हणून आपण सपोज काय केलं आहे, √2 इज इरॅशनल नंबर म्हणून मी ते जसं तसं इथे कॉपी केलं. तर स्क्रीनशॉट मारून घ्या, मी हे रब करतो जे नको आहे ते आपल्याला. ओके, जे नको आहे ते रब केलं आहे मी आता. तर स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि हा जो पुढचा ह्यातला जो सब क्वेश्चन आहे, पुढचा जो सब क्वेश्चन थर्ड सब क्वेश्चन आहे ना, तो आपल्याला मी सेल्फ स्टडीसाठी देतो. थर्ड सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 नाही, थर्ड सब क्वेश्चन म्हणजे असा थर्ड सब क्वेश्चन काय जरा चेक करा. इफ इटच्या जागी इथे पण इफ आहे. इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. तर आता इथे पी म्हणून सपोज काय करायचं आहे, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 एवढं आपल्याला पी म्हणून सपोज करायचं आहे. इफच्या नंतरचं जेवढं आहे ना तेवढं आपण पी म्हणून सपोज करतो आणि देनच्या नंतरचं जेवढे आपण ते क्यू म्हणून सपोज करायचं आहे. नंतर त्याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. हे आपण स्क्रीनशॉट मारला असेल तर मी आता इथे तुम्हाला इथेच सांगतो तुम्हाला. ही आपली कंडिशन आपण ओव्हर होणार क्वेश्चन नंबर थर्ड सब क्वेश्चनमध्ये. नंतर मग सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन त्याचं काय येणार आहे, सिमिलर, असं सिमिलर त्याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन येणार आहे. नंतर ही पण स्टेप त्याच्यामध्ये सिमिलर येणार आहे कंडिशनल लॉपर्यंत. नंतर रिक्वायर स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन आहे ना, त्याच्यामध्ये ॲन्सर काय येणार आहे जरा बघा. इफ त्याचं मी आता इथे ॲन्सर लिहितो आहे. ओके, मी हा सगळं आता रब करतो आहे. रिक्वायर स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन, नंतर मग त्याचा आपला ॲन्सर फायनली ॲन्सर काय येणार ते बघा. आता इथे कंडिशन काय येणार आहे, निगेशन पी ऑर क्यू हीच कंडिशन येणार आहे, बरोबर. तिथे पण निगेशन पी म्हणजे काय, पी म्हणून आपण सपोज काय केलेलं आहे, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. इथे मग एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 आपण पी म्हणून सपोज केलेलं, बट इथे निगेशन आहे ना म्हणून मग एफ ऑफ 2 इज नॉट इज इक्वल टू 0 ऑर क्यू म्हणून सपोज काय केलेला, एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. ओके, तर हे आपलं फायनल ॲन्सर असणार आहे. ओके, इथपर्यंत आपलं हे काय असणार आहे, फायनल ॲन्सर असणार आहे. मी त्याची हिंट पण देऊन टाकला आणि ॲन्सर पण तुम्हाला सांगून टाकलं आहे. काय कुठे कुठे सपोज करायचं ते पण मी तुम्हाला सांगून टाकलं आहे. तर आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा, आणि आवडला असेल तर फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा, नक्की शेअर करा. तर मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. नेक्स्ट पार्टमध्ये मी क्वेश्चन नंबर 3 संपवणार आहे. किती येतात ते 4च सब क्वेश्चन आहे, तर जास्तीत जास्त हाफ आवरमध्ये तो मी संपवण्याचा प्रयत्न करेन. ओके, क्वेश्चन नंबर 3 सगळे घ्यायचा पण प्रयत्न करेन. बघूयात तर विदाऊट युजिंग द थ्रेड टेबल, म्हणजे आपल्याला ते प्रूव्ह आउट करायचं, म्हणजे ते थोडं नीट समजवायला लागेल, म्हणून ते मी क्वेश्चन नंबर 3 सेपरेटली पार्ट बनवणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये. नेक्स्ट पार्ट नंबर 12मध्ये आपण मिळूयात क्वेश्चन नंबर 3, आणि नंतर मग क्वेश्चन नंबर 3 झाल्यावर आपला 1.4 एक्झरसाइज होणार फिनिश. नंतर 1.5 एक्झरसाइज, एकच एक्झरसाइज आपली राहणार आहे आणि ती पण मी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेन, आणि हा आपला लेसन पूर्ण होणार आहे फिनिश. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वन्स अगेन. ओके, तर मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर घरी राहा, सुरक्षित राहा, कुठेही बाहेर फिरू नका. गॉड ब्लेस यू, टेक केअर, मास्क वापरा, कुठेही बाहेर फिरू नका. गॉड ब्लेस यू, टेक केअर.